संयुक्त राष्ट्र आणि जागतिक मानवाधिकार आयोग यांचं लक्ष वेधण्यात येत आहे. बांगलादेशमध्ये ठरवून हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत आणि त्या विरुद्ध आम्ही सर्व हिंदू समाज म्हणून एकत्रित आलेलो आहोत. संपूर्ण जगामध्ये 100 देशात हिंदू समाज हा वास्तव्य करतो, पण भारत सोडला तर बाकीच्या सर्व देशांमध्ये तो अल्पसंख्याक आहे आणि त्या ठिकाणी तो शांततेने नांदतो. म्हणजे इव्हन आपल्या देशामध्ये पण हिंदू बहुसंख्याक असून कुठल्याही अल्पसंख्याकांवर या प्रकारचे अत्याचार आणि या बांगलादेशातील घटनांच्या विरुद्ध त्या ठिकाणी आता जे सरकार बदललं आहे, मोहम्मद युनूस म्हणून ते जेव्हापासून तिथे आलेले तेव्हापासून ही सर्व मागच्या 2 महिन्यापासून हे सगळे कृत्य सुरू झालेले आहेत. आणि यासाठी आम्ही सर्व हिंदू आम्ही एकत्र येऊ. हिंदूंच्या अत्याचारासाठी फक्त हिंदूच उभा राहील, म्हणजे असं दुसरा कोणता समाज नाही आहे की जो आमच्यावर अत्याचार झाले म्हणून उभा राहील. म्हणून आमचे रक्षण करते हे आम्हीच आहोत. म्हणून जगात जिथे जिथे हिंदूंवर अत्याचार होईल त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यासाठी एकजुटीने उभे राहू, हा मेसेज आम्हाला या ठिकाणी द्यायचा.